नीलांबुदाभो जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कज्जनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदि वक्त्रम खलानीशवादापनोद्धार हदक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं तडिद्वास सन्नील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे ऐकून त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा अष्टसिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आता मज साह्य येथे करावे देवा करावे देवा तुझी देवा हे तुझी देवा सकळ गोवा उगवो हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगताधारा कारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा याला आवाज द्या गाडी मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाची मायबाप विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय भगवान श्री तुकोबाराय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा काकड्यामधील भूपाळी नावाच्या प्रकरणातला अभंग तुमच्या समोर उपस्थित केला आहे। विठाला या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची, या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचे, पण तत्पूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। या नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा गेल्या अनेक वर्षापासून अगदी आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा होतोय आणि त्यामधील ही 6व्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांकडून माझ्याकडे आलेली, विशेष करून ज्यांना मला फोन केला, आदरणीय वंदनीय हरिभक्त परायण आमचे परम आदरणीय परम मित्र प्रकाश महाराज खतोडे गुरुजी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुमच्या दर्शनाचा हा दुसऱ्या वर्षाचा सुयोग आहे। विठाला आणि ही कीर्तन श्रृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहे। थोडा ऐकू द्या। ज्यांना सुरुवातीला गोड अशा प्रकारची चाल गायली हरिभक्त परायण, संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट आमचे परम मित्र लक्ष्मण महाराज, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा।
लक्ष्मण महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि त्यांना ज्यांना गोड अशा प्रकारची साथ केली हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आमचे केंद्रे बाबा, त्यांच्याकरताही एकदा जोरदार टाळ्या वाजवा बाबांकरता. आणि ज्यांना गेल्या 5 दिवसापासून मृदंगाची सेवा केली आपले हरिभक्त परायण मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट कार्तिक महाराज, खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा मोठं अंतकरण करून आज माझ्या बरोबर आलेले मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजी यांचे असणारे पटशिष्य हरिभक्त परायण ओंकार महाराज ननवरे गुरुजी तेही उपस्थित आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून जोरदार वाजवा जरा, त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद. तुम्ही सर्व माता माऊल्या पुरुष वर्ग हार्मोनियम वादक छान आहेत, चोपदारही नंबर 1 आहे. सर्व ही खातोडे गुरुजींच्या संस्थेतील ही सर्व साधक मंडळी. बघा मला वाटतं बाकीच्या संस्था वेगळ्या आणि हे जरा वेगळंच आहे. स्टेज मोडीत आहेत का काय माहिती आहे का नाही, म्हणजे काय कुठून एनर्जी येते ही मला वाटतं ज्ञानोबा तुकोबारायची एनर्जी ही. विठाला माझ्या बरोबर आमचे दिगंबर आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि याच अनुषंगानं आज मी तुमच्या समोर जो अभंग उपस्थित केलाय गाऊन दाखवलाय म्हणून दाखवलाय तो अभंग इथं जेवढी जमलेली तेवढ्या सगळ्यांच्या अशा प्रकारचा हा अभंग पाठ आहे. जरी सगळा अभंग जरी सगळ्यांच्या पाठ नसेल पण मला वाटतं या अभंगाचं तोंड मात्र सगळ्यांच्या तोंड पाठ असेल. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे. हा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या संबंधामध्ये बोलायचं ठरलं तर या मारुतीरायाची सेवा आपल्याला सर्वांना मिळून करायची आहे. विठाला 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 आवाज वाढायला लागले सहा त्यांचं नाव विसरलं म्हणून तसं करायला लागेल काय. साऊंड सिस्टीम सुद्धा त्यांची छान आहे. साऊंड करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण माझा आवाज असा सुरुवातीला जे आला ते परत बसलाच आहे ऑटोमॅटिक डायरेक्ट. थोडा आवाज आहे, वाटल्यास माईक बदलायचा, असं ओढत नाही माईक असायला. त्यांना भरपूर आवाज आहे पण इकडं आवाजच नाही आहे का, इकडं आवाज येत नाही. लोकांना कानात बोटं घालावं लागत असते. हॅलो, हे समोर पाहिजे आपल्याला. थोडं वरचं कमी केलं तरी चालतं पण हे वाढवा. विठाला 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 विठाला. आपल्या या गावाची जी देवता आहे मला वाटतं हा मारुतीराय आहे. मला आमच्या अक्षयदादानं सांगितलं हे जागृत देवस्थान आहे, जागृत. आणि त्यातली त्यात बजरंगबली म्हटलं ना, मला वाटतं मारुती हे जे नाव आहे मला वाटतं हे यशाचं प्रतीक आहे. विठाला ही मारुतीरायची देवता आहे. मला वाटतं आपल्या जीवनामध्ये यश नावाची गोष्ट जर प्राप्त कोणती देवता करून देत असेल तर ती मारुतीराय. बघा कुणालाही किती संकट येऊ द्या त्याला नावच आहे संकट मोचन हनुमान. हा, आपल्यावर जे संकट येत आहे त्यात संकट जर विनम्र भावाने त्याच्या समोर जाऊन जर आपण नम्र झालोत ना, मला वाटतं त्या संकटातून बाहेर काढणारी देवता म्हणजे आमची मारुतीराय. जाऊ द्या तुमचं आमचं संकट निवारील ही देवता, याच्यात नवल नाही. मला वाटतं यानं देवावर आलेलं संकट सुद्धा निवारण केलंय. विठाला तुम्ही म्हणाल कुणाचं निवारण केलं तर वाटतं प्रभू रामचंद्रावर हे संकट आलं. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया या दोघांना आही रावण आणि मही रावण या दोघांनी पळून नेलं. मला वाटतं त्यांचं अपहरण केलं. अलीकडच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर किडनॅप केलं. काय केलं? किडनॅप केलं. कोणाला? बोला बोला बोला. प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मण भैयाला. कोणी किडनॅप केलं? बोला बोला. आही रावण आणि मही रावण. बरं नुसतं अपहरणच नाही केलं तर तिथं गेल्यावर या दोघाचा देवीच्या समोर बळी द्यायचा होता. कुणाचा? बोला बोला बोला. तुम्ही बोलताय ना सगळे, बोलत चला. रामप्रभूचा आणि लक्ष्मण भैयाचा. आणि मग तिथं त्या रामप्रभूला नेल्याच्या नंतर या आही रावण आणि मही रावण हे मारुतीरायला म्हणतात, आहे का तुम्हाला कुणी तारणहार? तुम्ही तर लई
म्हणजे तुमची चर्चा पाहिली तर अगदी आमाप अशा प्रकारची लोक चर्चा करताय. आज तुम्हाला सोडवायला आहे का कोणी? रामप्रभू म्हणतात मनातली मनात, इथं जर माझा मारुतीराय असता ना ओंकार महाराज, तर तू काय असं बोलतो असं म्हणले आम्हाला. आमचा मारुतीराय असता ना, नुसतं मारुतीरायचं स्मरण करूच तर मला वाटतं मारुतीराय तिथं हजर झाले. नुसते त्या दोघांचीच अवकळा केली नाही, तर मला वाटतं त्या देवीची सुद्धा अवकळा केली. कुणी? जावोनी पाताळा केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा. म्हणजे भगवंताला सुद्धा मला वाटतं या मारुतीरायानं संकटातून काढले अशी ही देवता. आणि याच देवतेच्या संबंधामध्ये आजचा जो अभंग आहे, मला वाटतं या भगवान परमात्म्याचं वर्णन करणारा हा अभंग. पहिल्या चरणामध्ये या अभंगाचे कडवे आहेत बघा 3. किती चरण आहेत? 3 चरण आहेत. हा अभंग तुमच्या हृदयापर्यंत मला फक्त पोहोचवायचा आहे. पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन आलंय. दुसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या स्वभावाचं वर्णन आलंय. आणि तिसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन आलंय. विठाला सौंदर्य, स्वभाव आणि सामर्थ्य या 3 गोष्टी एका जागेवर जिथं पाहायला मिळतात ना, मला वाटतं त्याला देव असं म्हणतात. या 3ही गोष्टी एका जागेवर आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळत नाही. तुम्ही म्हणाल या सृष्टीमध्ये सौंदर्य नाही का? सौंदर्य नाही अशातला प्रकार नाही. या सृष्टीमध्ये चांगल्या स्वभावाची माणसं नाहीत अशातला प्रकार नाही. आणि या सृष्टीमध्ये सामर्थ्यवान माणसं नाहीत अशातला प्रकार नाही. या सृष्टीतल्या सौंदर्याचा विचार केला तर सौंदर्यवती कितीतरी आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या स्वभावाची माणसं कितीतरी पाहायला मिळतील. आणि सामर्थ्यवान माणसं सुद्धा बाबा कितीतरी पाहायला मिळतील. पण बघा, या सृष्टीतलं सौंदर्य, या सृष्टीतला स्वभाव आणि या सृष्टीतलं सामर्थ्य मला वाटतं हळूहळू 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 लक्ष्मण महाराज काय होतं, याचा ऱ्हास होतोय. ऱ्हास हे नाश पावणार आहे. बरं, नाश पावणारा असं नका, पण या 3ही गोष्टी एकाच माणसाकडे आपल्याला पाहायला मिळत नाही. एखाद्याकडे जर सौंदर्य असेल तर त्याच्याकडे स्वभाव असेलच असं मात्र नाही. एखाद्याकडे जर स्वभाव असेल तर त्याच्याकडे सामर्थ्य असेल असं मात्र पाहायला मिळणार नाही. आणि एखाद्याकडे स्वभाव आणि सामर्थ्य जर असेल तर मला वाटतं त्याच्याकडे सौंदर्य असेलच असं मात्र पाहायला मिळणार नाही. म्हणजे एखाद्याकडे सौंदर्य तर स्वभाव नाही, स्वभाव आहे तर सामर्थ्य नाही, आणि सामर्थ्य तर बोला बोला सौंदर्य नाही. हा म्हणजे या 3ही गोष्टी आपल्याकडे एक आहे तर दुसरं तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो. कोठे काही कोठे काय एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, कोठे काही कोठे काय एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे कोठे काही कोठे काय एक एक नाही. म्हणजे एखादी गोष्ट असेल तर एखादी असेलच असं मात्र अजिबात नाही. एखादा पक्वज आहे, पक्वजाकडे जर पाहायला गेलं तर वाजवायला म्हणतात तर एक नंबर. कोण? मृदंगाचार्य. म्हणजे तुम्ही लावून घेऊ नका बरं. वाजवायला म्हणतात तर एक नंबर. पण ओंकार महाराज, ओम महाराज, वाजवता येतंय पण लावता येत नाही. म्हणजे लक्षात येते ना तुमच्या? वाजवायला नंबर 1 आहे बाबा, पण लावायला दुसऱ्या पुढे ठेवावं लागतो, लावून द्या म्हणावं लागतं.
पण गावाकडे असं एखादं म्हातारा माणूस असते अगदी 60-65 वर्षाचं, पण त्याला स्वर गेलेला त्या म्हाताऱ्या माणसाला सहन होत नाही. ते तसल्या पकवाजाला म्हणतात, ए आणि इकडं काय ते पकवाज इकडं आण. तो एवढ्या मोठ्या पकवाजानं पुढे उचलून तो पकवाज ठेवावा आणि त्याला म्हणा बाबा हां लावा. आणि लावल्यावर ते बाबाला थाप बी टाकता येत नसते. बाबा नुसता असा मारतो इकडे बघा, इकडून एक टप्पू इकडून एक टप्पू इकडून एक, 4 बाजूला 4 ठोके मारले की लगेच म्हणतात हां हां चल हां उचल वाजव. त्या पकवाजाला वाटतं त्या बाबाला वाजवता येतंय काही. ते पकवाजा म्हणते बाबा वाजवा की. वाजवायला कोणाच्या बापाला येतंय रे म्हणला. म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना, म्हणजे लावता येतंय तर वाजवता येत नाही आणि वाजवता येतंय तर लावता येत नाही. म्हणजे कोठे काही आणि एक आहे तर एक नाही. पण या भगवंताच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर असं घडत नाही. सर्व गुण संपन्न आणि एक भगवंताची जाण, सर्व गुणांना युक्त असणारा माझा भगवान परमात्मा आहे. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंतू विठ्ठल चतुरातो शिरोमणी गुण लावाच्या ठाठानी, चतुरातो शिरोमणी गुण लावाच्या ठाठानी, मुकुट सजलावा चतुरातो शिरोमणी गुण लावाच्या ठाठानी, मुकुट सजलावा खाणी मुगुट सकळा मनी धन्य तोची विठोबा. सर्व गुणांना युक्त जर असेल तर मला वाटतं त्याचं नाव आहे भगवंत. हा आपल्याकडेही गुण आहेत पण आपल्याकडली गुण मला वाटतं गुण आहे पण आपल्याकडल्या गुणाला आपण गुण नाही म्हणावं, अवगुण आहे की नाही. गुण आहेत पण आपल्याकडे कोणता गुण आहे बोला बोला. अवगुण हा फार मोठा गुण आहे. पण याच्या गुणाच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं, सौंदर्याच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर अबाधित अशा प्रकारचं आहे. बघा त्याच्या सौंदर्याकडे जर पाहिलं ना तर एवढं सुंदर सौंदर्य, एवढा देखणा आहे तो, इतका सुंदर आहे. किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. इतकं चुटकून बोलावं लागतंय. कस्तुरी मळवट चंदनाची बूटी, एवढा सुंदर आहे. मला वाटतं त्याचं जे सौंदर्य आहे ना हे अबाधित सौंदर्य, अबाधित, त्याचं नाश पावणारं सौंदर्य नाही. पण आपल्या सौंदर्याच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर आपलं जे सौंदर्य आहे ना ते हळूहळू 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 काय होते बाबा ना. तुम्ही आता जरी बरे दिसत असाल, बघा एखादं जन्माला आलेलं लेकरू आहे, 1-1.5 वर्षाचं लेकरू आहे, बाळ आहे. ते बाळ दिसायला एवढं गोंडच दिसतंय, एवढं गोंडच दिसतंय की असं वाटतं त्याला उचलूनच घ्यावं आणि त्याची काय करावी बोला बोला माता मौल्या. पप्पी घ्यावी. किती वर्षाचं लेकरू आहे, उगं 1.5 वर्षाचं. काय त्याचे गाल, काय त्याचे कुरुळे कुरुळे केस, काय त्याची त्वचा, काय त्याचे मृगासारखे डोळे. त्याच्याकडे पाहिलं मग ते कुठल्या जातीचं आहे, कुठल्या धर्माचं आहे, कुठल्या विचाराचं आहे. माणूस याचा तीळ मात्र विचार करत नाही. पोरग लेकरू दिसलं की ताबडतोब उचलून घेऊन त्याला उराशी लावून काय करते त्याचं बोला बोला त्याचं चुंबन घेते. पण किती वर्षाचं लेकरू आहे बोला, 1-1.5 वर्षाचं लेकरू आहे. आता तुम्ही जरा कानं उघडे ठेवा. आता हेच 1.5 वर्षाचं लेकरू 90 वर्षाचं झालं म्हणे. आता कुणी म्हणाल का बाळा यो 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 ग मा यो एक मुख आधी बरं मला म्हणाल का आता बोला बोला बोला. नाही आता आता का नाही तर आता त्याच्या सौंदर्याचा काय झाला बोला, ऱ्हास झाला, ऱ्हास. आता त्याचं सौंदर्य सुंदर नाही. जसं 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 तुमचं वय वाढल ना तसं तसं तुकोबाराय म्हणतात रूप वाढ ताते नाते रूप वाढ ताते नाते रूप वाढ वाढ नाते रूप वाढ
तीक्षणोक्षणे उपजता बरे दिसे रूप वाढता ते नासे उपजता बरे दिसे रूप वाढता ते म्हणतात गाढवाचे तहाणे पालटती क्षणोक्षणे उपजता बरे दिसे पण रूप वाढता ते नासे गाढवाचं पिल्लू जन्माला आल्या आल्या एवढं सुंदर दिसतंय टुनुक 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 उड्या मारते पेटी मास्तर वाटतंय घरी घेऊन यावं त्याला पाळायला कुणाला गाढवाच्या पिल्ल्याला पण त्याच गाढवाच्या पिल्ल्याचं जसं 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 वय वाढलं ना महाराज तसं तसं त्या गाढवाच्या पिल्ल्याचं सौंदर्य काय होतंय बोला टिकत नाही ते त्या सौंदर्याचा ऱ्हास होतोय ऱ्हास म्हणजे सुरुवातीला जरी बरं वाटत असेल सुरुवातीला याचा एवढा गोडवा आहे बघा आता थोडं जरा मी तुमच्यात येतो ज्याचं ज्याचं नवीन लग्न झालं ना नवीन लग्न मला वाटतं त्याच्याकडे तुम्ही पहा त्याच्या प्रपंचातल्या गोडवा वा 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 मला वाटतं दोघं जण आहेत ना एकमेकाला सोडून बोला बोला तुम्ही सगळे बोलताय ना मला वाटतं सगळे शेतकरी माणसं आहेत बरोबर आहे ना का नोकऱ्याला लागलात कुठं सगळे शेतकरी आहेत ऐका पेरणीच्या दिवसामध्ये एक पाखरू ओरडतं बघा काय नाव आहे त्याचं पावश्या पावश्या बरोबर आहे ना तो पावश्या मला वाटतं सगळ्या शेतकऱ्याला संदेश देतो पेरते व्हा काय म्हणतो तो पेरते व्हा तसं एक 60 मिनिटं तुम्ही जरा बोलते व्हा म्हणजे मलाही कळल मी काय बोलतोय है की नाही हा काय सांगत होतो म्हणा आता कीर्तन आहे की नाही काय सांगत होतो गाढवाचं पिल्लू हा नवीन जोडप्याचं बोलत होतो गाढवाचं संपलं की मगाच गेलं आहे की नाही गाढव पळून गेलं मगाच हे नवीन जोडपं ज्याचं नवीन लग्न झालंय ना लक्ष्मण बाबा ते असं एवढं एकमेकाला सरपंच सोडून असा घास सुद्धा खात नाही ते घास तिला जर म्हणलं ना अगं स्नेहा एखादी मैत्रीण तिला म्हणली ना स्नेहा चल ना आपण दोघी जणी जेवण करू ती म्हणती नाही 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 मी ते आल्याशिवाय अन्नाच्या कणाला बोला ना शिवत सुद्धा नाही की हात सुद्धा लावत नाही त्यांच्याशिवाय मला घास सुद्धा काय होत नाही इथून खाली जात नाही म्हणते एवढं प्रेम आहे कोणावर बोला ना नवऱ्यावर किती प्रेम मेरे हाथ में तेरा हाथ हो और सारी जिंदगी बोला की तेरे साथ हो एवढं प्रेम असतं याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलू का उन आंखों का हंसना भी क्या जिन आंखों टाळ्या वाजवल्या पोरांनी म्हणजे त्यांना काढायला म्हणाले उन आंखों का हंसना भी क्या जिन आंखों में पानी न हो वो जवानी जवानी नहीं बोला बोला मला वाटतं हे कुठवर चालतंय माहिती तुम्हाला हे जे प्रेम आहे ना या दोघांचं फक्त 10-20 वर्ष चालतंय बघा आमची जुनी कीर्तनकार सांगायची नवीन लग्न झालं ना बायको म्हणजे त्याच्याकरता चंद्रमुखी असते कोण कोण बोला 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 चंद्रमुखी आणि 10 वर्षानं तीच बायको सूर्यमुखी होते आणि चांगले 2-3 लेकरं झाले ना मग आयुष्यभर ती बायको ज्वालामुखी असते ज्वालामुखी तिनं बोलायचं आणि यानं ऐकायचं पहिले 10 वर्ष यानं बोलायचं तिने ऐकायचं आहे का नाही पुढचे 10 वर्ष तिनं बोलायचं आणि यानं ऐकायचं आणि पुढचं सगळं आयुष्य दोघांनी भांडण करायचं आणि अख्ख्या गावाने ऐकायचं लक्षात आलं ना तुमच्या म्हणजे सुरुवातीचा जो गोडवा आहे सुरुवातीचं जे प्रेम आहे हे टिकत नाही जी बायको आपल्यावर आयुष्यभर प्रेम करते ना तुकोबाराय म्हणतात तीच बायको शेवटच्या काळात नवरा मरायची वाट पाहत बाईला म्हणे खर मरता तरी बरे नासियेले घर थुंकोनिया खर या शब्दाचा अर्थ काय होतो बोला बोला खर या शब्दाचा अर्थ होतो गाढव आता मला एक उत्तर द्या हा झालेला गाढव आहे की केलेला गाढव आहे बोला बोला हे नाही कळालं जाऊ द्या गुलाबजामू करतात गुलाबजामू आज कशाची पंगत आहे गुलाबजाम गुलाबजाम हा गुलाबजाम खाणी आहे का पाहणी आहे हे कसं कळलं हे पटकन कळलं आहे का नाही तसं तुम्ही तो खर म्हणजे गाढव झालेला गाढव आहे का केलेला गाढव आहे झालेला नाही हो केलेला आहे झालेला जर म्हणावं तर त्याला शेपूट पाहिजे होतं
त्याला 4 पाय पाहिजे होते, त्यानं असं सारखं वरडायला पाहिजे होतं आहे का नाही? म्हणजे पण झालेला नाही, हा कसा आहे केलेला बाय. म्हणजे खर म्हणजे बघा, मला वाटतंय सून जर लेकरू जर तिचं सुनेचं जर रडत असं असं तेव्हा का असं म्हणजे ते लगेच साक्षी पुरावा दाखवला ना त्यानं. जर असं लेकरू जर रडत असेल आणि ते जर राहत नसेल तर त्याची आई म्हणजे म्हाताऱ्याची सून काय म्हणते माहिती का, गाप गाप गाप. नाही तर त्या बघ कोपऱ्यात बागुलबॉय झालेला बागुलबॉय का केलेला, बोला ना, हा केलेला बागुलबॉय. म्हणजे आयुष्यभर त्या ज्याला तुम्ही रामराव पाटील, अमुकराव पाटील, तमुकराव पाटील, आमचे मामांजी डोळ्याच्या रोकामध्ये अख्खं घर लटलट कापत होतं म्हातारं जर थोडं मोठ्यानं बोललं. पण आता त्या म्हाताऱ्याचं चालतंय का बोला. म्हणजे या प्रपंचामध्ये, या सृष्टीमध्ये ही सुरुवात जरी बरी असेल पण याचा शेवट फार विचित्र आहे, टिकणारं नाही आहे सौंदर्य. आता माझ्या कमरेला गुंडाळलेलं हे उपरण आहे. या उपरण्याकडे जर पाहिलं तर याचा जो पांढरेपणा आहे ना, याचा जो ब्राईटनेस आहे, लक्ष्मण महाराज पुढच्या वर्षी कीर्तनाला येताना असं राहील का बोला ना. म्हणजे तुम्ही म्हणाल तुला पुढच्या वर्षी बी यायचंच आहे का, नाही असं काही नाही की नाही. म्हणजे हा पांढरेपणा टिकत नाही का, उपजेते नाशे आणि नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ह्या सृष्टीमधलं जे सौंदर्य आहे, मला वाटतं हे सौंदर्य टिकणारं सौंदर्य नाही, आबादित सौंदर्य नाही. जी श्रावण महिन्यामध्ये धरणी मातेनं जो शालू पांघरलेला असतो, पण कोणत्या कलरचा, लाल कलरचा आहे का नाही, कोणत्या हिरव्या कलरचा. मला वाटतोय आता चैत्राच्या महिन्यात तो दिसतोय का हो, नाही. म्हणजे या सृष्टीतलं जे सौंदर्य आहे, हा सृष्टीतलं सौंदर्य हळूहळू हळूहळू काय होतंय, नाश पावतंय, नाश. तुम्हाला ते आता बरं वाटतंय. तुम्हाला असे मी अनेक उदाहरणं दाखवील, त्यापेक्षा एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येण्याकरता. या भारतातली विश्वसुंदरी, भारताची आपल्या विश्वसुंदरी काय नाव आहे तिचं, रॉय कोणती रॉय बोला, ऐश्वर्या रॉय. मला वाटतं ही ऐश्वर्या रॉय, तुम्ही जरा लक्ष देऊन ऐका, 20 वर्षापूर्वी ओंकार महाराजीचं जे सौंदर्य होतं ना, आज या ऐश्वर्या रॉयचं जर सौंदर्य तुम्ही पाहिलं, तुम्हाला वाटतंय आता तुम्ही जेवणार सुद्धा नाही, हे नाही का, आता लेप दिलेला आहे. पहिल्या लेपची गरज नव्हती, आता बोला खोबऱ्याची वाटी झाली ऐसे मोह. आता ते सौंदर्य राहिलं नाही. हे या सृष्टीतलं सौंदर्य हळूहळू काय होतंय, नष्ट होतंय. पण अबाधित सौंदर्य तुम्हाला कुठं जर पाहायला मिळत असेल तर मला वाटतं ते भगवंताजवळ आहे. भगवंताचं सौंदर्य त्याला नाशच नाही, असं अविनाशी स्वरूप जर तुम्हाला कुठं पाहायला मिळतंय तर ते देवाजवळ आहे. तुम्ही म्हणाल मग महाराज एवढं अविनाशी स्वरूप आहे, मग त्याच्या सौंदर्याकडे पाहिल्यावर नेमकं काय होतंय. एवढं मगापासून म्हणता लय दिसायला सुंदर आहे, मग त्याच्याकडे पाहिल्यावर काय होतंय. मला वाटतं त्याच्याकडे पाहिल्यावर काय होतंय याच्यापेक्षा काय होत नाही असं विचार. त्याच्याकडे जर पाहिलं ना तर तुमच्या जीवनातला शोक, तुमच्या जीवनातला मोह आणि तुमच्या जीवनातलं दुःख पाहिल्या क्षणी काय होतंय, नाहीस होतंय. शोक मोह दुःख पाहताना से, म्हणजे सीन हलका होतोय. सीन तुम्ही पंढरपूरला जाताय ना, पंढरपूरला वारीला जाता का तुम्ही, वारीला आषाढी वारीला, कार्तिकी वारीला, एखाद्या एकादशीला मध्ये जर तुम्ही वारी करायला गेले ना, पंढरपूरला गेल्याच्या नंतर ज्या पांडुरंगाचं, ज्या वारकऱ्याचं दर्शन झालंय पीटी मास्तर, त्याच्या तोंडाकडे पाहायचं. आणि ज्या वारकऱ्याचं दर्शन झालं नाही तुम्ही त्याच्या तोंडाकडे पाहायचं. ज्याचं दर्शन झालंय त्याचं कसलं तोंड दिसतंय आजी, अगदी असं सुकून गेलेलं दिसतं आहे का नाही. तुम्ही झोपले नाही ना. ज्याचं दर्शन झालंय त्याचा चेहरा कसा दिसतोय, प्रसन्न, अगदी उमललेल्या फुलासारखा. आणि ज्याचं दर्शनच झालं नाही त्याला जर विचारलं ना बाबा कसं काय सांगावं, म्हणला महिनाभर झालं दिंडीत चालतोय पण म्हणला माझ्या पांडुरंगाचं दर्शन झालं नाही. पण ज्याचं दर्शन झालंय ना, मला वाटतं त्या माणसाचा सीन हलका होतोय. सीन मागील परिहार पुढे नाही सीन, झालिया दर्शन किती वेळा, एक वेळा. एकदा जरी पाहिलं ना तरी त्याचा सीन हलका होतोय. पण प्रक्रिया सांगितली ज्ञानोबारायनं पाहण्याची. कशाची प्रक्रिया सांगितली, पाहण्याची. मला वाटतं त्याला पाहण्याकरता आपल्याला भगवंतानं काय कमी केलंय ओंकार महाराज, दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग.
त्यातली त्यात जे इंद्रिय दिलंय मला वाटतं त्या पाहण्याकरता त्या इंद्रियाचं नाव आहे कान, है का नाही? पाहण्याकरता जे इंद्रिय दिलंय त्या इंद्रियाचं नाव काय? कान आहे का? काय काय? डोळे. डोळे हा डोळा आहे ना, डोळा पुरुष वर्ग, हा डोळा स्पेशल कशा करता दिलाय? बोला बोला. पाहण्याकरता दिलाय. पण इतका वाईट आहे केंद्रे बाबा हा डोळा, जे पाहायचंय ते पाहत नाही आणि जे पाहायचं नाही ते पाहिल्याशिवाय राहत नाही. आणि मला वाटतं त्यातली त्यात या विश्वातलं हे डोळे आहेत ना, डोळा या विश्वातलं 85% पाप मला वाटतं हे डोळे करतात. आणि राहिलेलं 15% पाप बाकीचे इंद्रिय करतात. हे 100% खरंय. 85% पाप कोण करतंय? बोला बोला. डोळे करतात. डोळे. हा, म्हणून तर सगळ्यात लवकर जाणारं इंद्रिय कोणतंय? आता इथे दवाखाना आहे, डॉक्टरला विचारा तुम्ही, गुंजळ डॉक्टरला. सगळ्यात लवकर काय जातं? बोला बोला. डोळे जातात. का बरं? कारण डोळ्यांनी करामतीच तेवढ्या केलेल्या असतात. हा डोळा. आणि मग हा डोळा गेला का मला वाटतं परत त्याला नजर येण्याकरता परत दुसरे 2 डोळे बसवले जातात त्याला. त्या डोळ्याचं नाव काय? चष्मा. हा, आहे का नाही? हा चष्मा त्या आतल्या डोळ्याला एक इशारा देतोय, एक संकेत देतोय की बाबा तू आता पोचलंय, विचित्र वागलास त्याच्यामुळे तुला दिसत नव्हतं, पण आता एवढी वेळेस मी तुला माफ करतो, पुन्हा तुला दृष्टी देतो, पण परत तसले धंदे काय करू नको. तुमच्या लक्षात येतंय ना? चष्मा काय म्हणतोय आतल्या डोळ्याला? आता तू गेलास, तू जाऊ दे, पण अजून तुला मी डबल पुन्हा वन्स मोर म्हणजे परत अजून चान्स देतो तुला, पण आता काही वाईट पाहू नको. पण तरी सुद्धा हा डोळा ऐकत नाही. आता तर डोळ्यानं बघा मोबाईलच समोर घेतलाय. तुमच्या लक्षात येते ना बोललेलं? मला वाटतं हा मोबाईल जेवढा चांगला आहे ना त्याच्यापेक्षा घातक पण खूप वाईट आहे. मला वाटतं या मोबाईलनं ज्या आताच्या घटना घडायला लागल्यात ना, मला वाटतं सगळ्या घटना या मोबाईलच्या अधीन आहेत. आणि त्याच्याही पेक्षा त्या मोबाईलला हे डोळे पाहतात म्हणून फार विचित्र आहे. विठाला डोळा आहे ना, डोळा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. या डोळ्यानं चांगल्याची वाट लावली. या डोळ्यानं कुणाची वाट लावली? बोला. चांगल्याची. मोठं नाव सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या विश्वातला सगळ्यात टॉप 10चा माणूस, सगळ्यात श्रीमंतीने जर पाहिलं तर बाबा एवढा श्रीमंत मला वाटतं त्याच्या श्रीमंतीची नोंद आपल्या तुकोबाराच्या गाथेनं घेतली. लंके माझी घरे किती ते ऐका, आणि सांगतसे संख्या जैसी तैसी, कोटी घरे ज्याची काश्या आणि तांब्याची, आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढा श्रीमंत कशानं? बोला बोला. पैशानं. काय नाव आहे त्याचं? रावण नाव आहे. रावण. बघा तुम्ही बारीक चिंतन आहे का बरं, लक्षात येईल तुमच्या. नुसता पैशाने श्रीमंत नव्हता, तर त्याच्या संस्काराच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं ना तर संस्कार एवढा होता पवार सर. रावणाची आई, त्या रावणाच्या आईचं नाव काय होतं माहिती आहे तुम्हाला? ऐश्वर्याराव केकसी. काय नाव होतं तिचं? केकसी. कुणाच्या आईचं नाव? रावणाच्या. ही रावणाची आई केकसी महादेवाची उपासक, महादेवाची भक्त. दररोज ती महादेवाची पूजा करायची महाराज. पण पूजा करत असताना तिचा नियम असा होता की त्या महादेवाला दररोज ती फुलं व्हायची. फुलं कशाची व्हायची म्हणताल तर दररोज कमळाची फुलं व्हायची. किती वाहत होती तर दररोज 1000 फुलं व्हायची. ती 1000 कोणाला? महादेवाला. पण नवलाईची गोष्ट अशी आहे, हे फुलं आणून द्यायला स्वतः कोण होता? बोला बोला बोला. रावण होता. रावण. आता मी तुम्हाला अगोदर त्याची प्रॉपर्टी सांगितली. किती प्रॉपर्टी? कॅल्क्युलेटर बंद पडतं एवढी त्याची प्रॉपर्टी. मला सांगा सर, एवढा मोठा पैशावाला माणूस त्याच्या आईला पूजेला फुलं आणून देण्याकरता त्याला एखादा 5-25 हजार रुपये महिन्याचा गडी लावता आला नसता? बोला ना. गडी नसता लावता आला, पण त्यानं नाही लावला. कारण स्वतः आईची सेवा करत होता, दररोज तो फुलं आणून देत होता. मला एक उत्तर सांगा, रावण चांगला का आपण चांगले? संगमनेर खुर्द. नाही, रावण चांगला का आपण चांगले? कोणत्या कुळातला रावण? राक्षस कुळीचा रावण, शुद्ध जातीचा ब्राह्मण, नित्य करी वेद पठण, ब्रह्म याचा नातू. ब्रह्मदेवाचा कोण आहे तो? नातू. आणि पुलस्ती मुनीचा तो पंतोय रावण. पण तुम्हाला सांगतो
स्वतः तो आईला फुलं आणून द्यायचा. किती श्रीमंत, इथं श्रीमंतीचा विचार नसतो. आई पुढं किती जरी श्रीमंत झाला आणि किती जरी मोठा महाराज झाला, तिला काही घेणं देणं नसतं. पण एके दिवशीचा प्रसंग, रावणाकडून फुलं आणताना एक फूल विसरणुकीमध्ये विसरलं आणि फुलं वाहत असताना त्या केकशीच्या लक्षात आलं ती एक फूल विसरलंय. आणि आता ती केकसी रावणाला म्हणू लागली, राजा रावणा बाळा, एक फूल तुझ्याकडून विसरलंय. रावण म्हणला, आई आजच्या दिवस घे ना म्हणला भागून, मी दररोजच तुला आणून देतोय. आईला काय म्हणला रावण, आजच्या दिवस आई भागून घे. रावणाची आई काय म्हणली माहिती का? काय म्हणला तू? थोत्रीतच ठेवून देईन बघ. कुणाला म्हणली? बोला ना. एवढ्या मोठ्या रावणाला त्याची आई काय म्हणली? थोबाडीतच मारीन बघ. मोठा आला तोंडाला साबण लावून भागून घे म्हणतोय आज, आहे का नाही? हा, अशी आई असावी लागते. आई कशी असावी लागते? अशी आई असावी लागते. ज्या त्या काळात जर तुम्ही लेकराला जर चांगला संस्कार लावला ना, जिथली तिथं जर ठोका नाही ना टाकला, तर मला वाटतं वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही. तुम्हाला वृद्धाश्रमात जाण्याची वेळ जर तुमच्यावर कुणी आणली असेल तर ही लोकांना नाही आणली, स्वतः तुम्हीच तुमच्यावरती ओढवली. जोपर्यंत लेकरं लहान आहेत तोपर्यंत तुम्ही त्या लेकरांना संस्कार लावा. घरामध्ये बोलत असताना नीट बोला. आईला आणि मायला करत जाऊ नका पुरुष वर्ग. आणि तुम्ही सुद्धा माता मावल्यांनो, तुझी चटणीच झाली आणि तुझं टमाटच झालं, हे काय असं बोलता ना तुम्ही, याचं घाणेरडं घरामध्ये बोलत जाऊ नका. तुमच्या घरामध्ये जर शुद्ध दररोज सात्विक जर विचार तुमच्या घरामध्ये नांदत असेल ना, तर मला वाटतंय तुम्हाला वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही. एक बोलू तुम्हाला, तुम्ही आत्ता मला किती पैसे दिल्यावर मी माझ्या आईबापाला वृद्धाश्रमात टाकेन? बोला याचंच उत्तर द्या. जाऊ द्या, लांब कशाला जायचं. नाही, तुम्ही मला लाखो रुपये जरी दिले तरी मी माझ्या आईबापाला टाकल वृद्धाश्रमात? का नाही टाकणार? तुम्ही टाकताल का नाही टाकणार? तर मला वाटतं आमच्या आईबापानं आम्हाला हे योग्य रस्ता दाखवलाय, म्हणून त्यांच्यावरती वेळ त्यांच्या जीवनामध्ये कधीच येणार नाही, कधीच नाही येणार. का नाही येणार? तर ते नीट वागले म्हणून येणार नाही. म्हणून तुम्ही इकडे बघा, लहान जी लेकरं असतात ना, ते आपल्याला फॉलो करत असतात. आपल्याला कोणाला? आईला आणि बापाला. पोरग जर लहान पोरग घरात चालायला लागलं ना, तर त्याची आई म्हणत असते, बघ ना कसं बापातच बापासारखं डवलत चलत आहे, बघ कसं बापासारखंच मान हले होतंय, बघ बापासारखंच हेअरस्टाईल करतंय. म्हणजे बापाला फॉलो करत असतं ते पोरग, आईला फॉलो करत असते तिची मुलगी. म्हणून तुम्ही घरामध्ये कसं वागताय याला फार मोठी किंमत आहे. एक म्हातारं होतं, सारखं घरामध्ये ते शिव्या देऊन बोलायचं. काय शिवी असायची माहिती त्याची? ए भाडकव, म्हशीला पाणी पाजलं का? भाडकव आहे ना इकडं, तुमच्याकडे आहे का? तुमच्याकडे आहे ना? ते काय म्हणायचं माहिती आहे का पवार सर? ए भाडकव, म्हशीला पाणी पाजलं का? ए भाडकव, गाईला खायला टाकलं का? भाडकव म्हणजे त्याचं हे ध्रुवपदच, हरिपाठासारखं. हरिमुखे म्हणा 28 अभंगाला हेच म्हणावं लागतं की नाही, तसं त्याचं ते काय भाडकव. पण हे म्हाताऱ्याचं भाडकव म्हणलेलं हे दररोज त्याचं पोरग ऐकायचं, ते नातू ऐकायचं, लहान नातू. आणि ते ऐकत असताना मला वाटतं त्या लेकराच्या झालं पाठ. काय? हरिपाठ नाही, हे भाडकव म्हणलेलं पाठ झालं. आणि एके दिवशीचा प्रसंग, त्यानं अशी गाडी घेतली, गाडी आणि लागलं खेळायला लागलं, असं अंगणामध्ये खेळायला लागलं. गाडी घेतली आणि मला चला टर संगमनेर पुणे. ज्या भाडकावला बसायचं ते भाडकाव बसून घ्या आणि ज्या भाडकावला उतरायचं ते भाडकाव उतरून घ्या. तुम्ही ऐकताय ना सगळे, पण लक्ष देऊन. कुणामुळं झालं हे? बोला. आजामुळं झालं, आजामुळं. आणि मला वाटतं हे ऐकलं बाबा त्या आजानं, आणि आजाची सटकली. आजा पाठ असं तन करायला लागला. ताड ते म्हातारं त्या लेकराकडे गेलं आणि त्या म्हाताऱ्याला म्हणला, त्या लेकराला म्हणतोय भाडखाऊ म्हणला. भाडखाऊ तुमच्या लक्षात आलंय ना? परत त्यांनी त्यालाच हसडली. भाडखाऊ म्हणला तू? काय? आलं तुमच्या लक्षात. आता जास्त विस्तारपूर्वक सांगायची आवश्यकता नाही. आणि त्या म्हाताऱ्यानं त्या लेकराच्या खनकन तोंडात हाणली. कोणाच्या? त्या नातवाच्या. आता ते शेवटी लहान लेकरू, त्या म्हाताऱ्याचा हात म्हणजे रुमण्यासारखा हात असा खनकन लागला त्याला, त्या लेकराला. लेकराचा जीव असा ताळी गेला आणि रडत लेकरू त्याच्या आईकडे गेलं. आता त्याची आई बी तसलीच संस्कारहीन. म्हणजे आता म्हातारच असं म्हणल्यावर पुढचे तरी कशा असतील बघा ना. ती आई काय म्हणली माहिती का त्याला? काय झालं एवढायला? ते पोरग म्हणलं मला म्हाताऱ्याने मारलंय, आजोबांनी नाही. काय म्हणलं ते? मला म्हाताऱ्यानं मारलं. आता आई बी किती शहाणी. आई म्हणली कशाला गेलता त्या म्हाताऱ्याला पुरायला?
तुमच्या लक्षात येते ना मला काय बोलायचंय पण. आणि त्या लेकराला वाटलं आता आपल्याला घरात कोणाचाच आधार नाही. लेकरू बिचार आलं पुन्हा वाट्यावर. तासाभराने सरपंच पुन्हा रडायचं राहिलं आणि रडायचं राहिल्यावर पुन्हा त्यानं गाडी घेतली आणि पुन्हा खेळायला लागलं. पुन्हा म्हणला चला टर म्हणला संगमनेर पुणे संगमनेर पुणे. ज्या भाडकावला बसायचे ते बसून घ्या, ज्या भाडकावला उतरायचं ते भाडकाव उतरून घ्या. आताच एका भाडकावामुळे गाडी 1 तास लेट झाली म्हणला. तुमच्या लक्षात आलं? आलं म्हणायचं, चांगलंच लक्षात आलं. लक्षात आलं काय अगे याला ओवी सांगतो, गोष्ट तयार करून नाही सांगितली तुम्हाला. येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती आणि ये आचरती सामान्य सकळ. घरातली मोठी माणसं जशी वागत असतात ना राजांनो, लेकर सुद्धा तशीच वागत असतात. तशी रावणाची आई म्हणली थोबाड तोंड्या. काय म्हणलास? हा काय म्हणला तू? भागून घे म्हणला, पळ घेऊन ये म्हणला, जमत नाही. कोण म्हणला असं? रावणाची आई. फुल घेऊन ये. रावण होता तो रावण. रावण काय म्हणला? आई जायला 15 मिनिटं, यायला 15 मिनिटं. किती वेळ गेला? अर्धा तास गेला ना. अर्धा तास तुझी पूजा रोखून ठेवणं माझ्या जीवनामध्ये एवढं पाप मी करणार नाही. कोण म्हणतंय? मी कोणाचं सांगायलो? रावण. कोण होता? राक्षस. आपण कोण आहे? माणसं. एवढं लक्षात ठेवा बरं. रावण म्हणला अर्धा तास तुला थांबून ठेवणं माझ्याच्यानं शक्य नाही. रावणानं धारदार शस्त्र घेतलं, स्वतःच शिर कमल कापलं आणि ते आईच्या स्वाधीन केलं. म्हणलं आई वाह तुझ्या देवाला. मला वाटतंय रावणानं एक फूल कमी पडलं तर आई करता काय दिलं? शिर कमल दिलं. आपण एवढे दलिंदर आहेत की आपल्या आईला आपण चतकूर भाकरी करता सुद्धा काय करायलो? बोला ना बोला ना. चतकूर भाकरी करता आपली आई घरामध्ये तळपती. याच्यापेक्षा पाप आपल्या जीवनामध्ये दुसरं कोणतंच नसणार. मग आता मला उत्तर द्या, रावण चांगला की वाईट? आजी कसा आहे? चांगला आहे. बरोबर आहे ना? आता मला प्रामाणिकपणानं उत्तर द्या तुम्ही. रावण जर एवढा चांगला आहे तर तुमच्या संगमनेर खुर्द मध्ये एखादा रावण नावाचा माणूस आहे का? दाखवा बरं. आहे का? आहे रावण नावाचा माणूस आहे का? का नाही? रावण नाव ठेवायच्या सुद्धा लायकीचा राहिला नाही एवढा चांगला असताना सुद्धा. एवढा चांगला रावण पण नाव ठेवायच्या लायक राहिला नाही. याला कारण जर काय असेल तर एकच कारण आहे याला. काय काय? बोला बोला बोला. हो काय? डोळे डोळे. म्हणून त्या प्रल्हाद शिंदेनं लिहिलंय की गेला हरी पुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा गुमेना गोकुळात पावा. डोळा डोळा एवढा डोळा वाईट आहे बघा. 80,000 बायका असताना त्यातली त्याची एक बायको एवढी सुंदर होती. त्या बायकोचं नाव आहे मंदोदरी. विश्वाच्या सौंदर्याला लाजवेल एवढं तिचं सौंदर्य. पण मला वाटतं एवढी सौंदर्यवती बायको असताना 80,000 बायका असताना सुद्धा या रावणाची नजर कोणावर पडली? बोला माता मौल्यांनो. या जगाच्या माता सीता मातेवरती त्याची नजर पडली आणि त्याचा परिणाम असा झाला संगमनेरकर मंडळी. शेवटच्या काळामध्ये रावणाला पीटी मास्तर दिवा लावायला माणूस राहिला ना. दिवा लावायला त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे. रावणाचे घर उडविले सारे, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे मारिएली. रावणाचे घर उडविले सारे, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे मारिएली, मारिएली. रावणा त्याची रांडा पोरे मारिएली. दिवा लावायला रावणाला माणूस राहिला ना. दिवा लावायला याला कारण जर काय असेल ना, एकच कारण आहे गावकरी मंडळी. काय काय? हा डोळा. डोळा एवढा वाईट आहे डोळा. म्हणून या डोळ्यावर ताबा मिळवणं, या डोळ्यावर विजय मिळवणं जगामध्ये सगळ्यात
कठीण जर गोष्ट कोणती असेल तर या डोळ्यावर ताबा मिळवणं फार कठीण गोष्ट आहे. या डोळ्यावर, या विश्वामध्ये फक्त दोनच व्यक्तिमत्वानं या डोळ्यावर ताबा मिळवलाय. दोनच व्यक्तिमत्वानं. तुम्ही म्हणाल ते दोन व्यक्तिमत्व तरी कोण आहेत असे की त्यांना डोळ्यावर ताबा मिळवला? मला त्या डोळ्यावर ताबा मिळवणारे या दोन व्यक्तिमत्वाचं नाव आहे. एक आहे संत परंपरा, त्याच्यामध्ये ज्ञानोबा राय, तुकोबा राय, कोण कोण निळोबा राय, या मंडळीनं डोळ्यावर ताबा मिळवला. म्हणून आज ती संत या तत्वापर्यंत आरूढ झाली. बघा, मारुती रायाचा विचार केला ना तर मारुती राय हे पूर्ण ब्रह्मचारी. मारुती राय कसे आहेत बोला? पूर्ण ब्रह्मचारी. ज्ञानोबा रायचा विचार केला तर ज्ञानोबा राय ओंकार महाराज बाल ब्रह्मचारी. आणि आमच्या नाथ महाराजांचा विचार केला ना पैठणच्या, तर गृहस्थी ब्रह्मचारी. तुम्हाला शब्द कळतात ना पण माझं बोललेलं. नाथ महाराज कसे येतं? गृहस्थी ब्रह्मचारी. तुम्ही म्हणाल बाबा तू का डोक्यावर पडला का काय? गृहस्थी कुठं ब्रह्मचारी असतो का? गृहस्थी कुठं ब्रह्मचारी असतो? पण ऐका, गृहस्थी सुद्धा ब्रह्मचारी बोला 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 असतो. कसा असतो सांगतो ऐका. नाथ महाराजांकडे त्यांची बहीण आली आपली ह्याच्या महिन्यामध्ये. कोणत्या महिन्यामध्ये? ती देवीची पूजा कोणत्या महिन्यात करतात तुमच्याकडे? आखाडा आहे का नाही? हा, आषाढाच्या महिन्यामध्ये आली. नाथ महाराजांची पूजा चालली होती. पूजा चालत असताना बहीण नाथाकडे गेली. नाथाला म्हणली, नाथा दादा म्हणली मला देवीच्या दर्शनाला जायचंय आणि माझी काहीतरी व्यवस्था कर. गोदावरीला पाणी आलंय, नाही एखाद्या नावाड्याला फोन कर आणि त्याला बोलून घेऊन मला तेवढं देवीच्या दर्शनाला पोहोचत कर. नाथ महाराज म्हणले, ताई तुला माहित नाही का मी पूजा केल्यावर 5-6 तास मी उठत नाही. पूजेला बसल्यावर मला विक्षेप जमत नाही. मग ती म्हणली, ते मग कसं का? आता शेवटी बहिणीचं आणि भावाचं जरा वेगळंच प्रेम असतं आहे का नाही? ती म्हणली, दादा तुला काहीतरी नियोजन करावं लागतं. नाथ महाराज काय म्हटले माहिती तुम्हाला? नाथ महाराज म्हणले, ताई एक काम कर, गोदावरीच्या तीरावर जा आणि तिला फक्त एवढंच म्हण. कुणाला? गोदावरी नदीला फक्त एवढंच म्हण. म्हणली काय म्हणू? तिला म्हणावं, माझा दादा नाथ जर ब्रह्मचारी असेल तर गोदामाई मला तू वाट देशील. तुमच्या लक्षात येते ना बोललेलं? पण नाथ महाराज ब्रह्मचारी आहेत का? बोला ना. नाथ महाराज गृहस्थी माणूस आहे. बहीण काय म्हणली माहिती का? दादा तुला काही कळतंय का? तुझं लग्न म्या जमवलंय आणि तू काय बोलायला लागलास? नाथ महाराज म्हणले, ताई हो माझी पूजा चालू आहे, व्यत्यय करू नको. तुला सांगितलं नाही एकदा? तू बिंदास्त जा आणि गोदावरीला फक्त एवढंच प्रणाम कर की आमचा नाथ जर ब्रह्मचारी असेल तर गोदामाई मला तू वाट देशील. शेवटी महाराजांची आज्ञा, नाथ महाराजांच्या आज्ञेवरून बिचारी बहीण गेली आणि गोदा तटावर गेल्याच्या नंतर ती गोदावरीला म्हणली, गोदा माते माझा दादा जर पूर्ण ब्रह्मचारी जर असेल तर मला तू वाट देशील. गोदाबाईनं असे फर 2 भांगा त्या पाण्याच्या झाल्या आणि त्या 2 भांगा पाहत असताना मला वाटतं नाथ महाराजांच्या बहिणीला चक्करच आली. काय आली? चक्कर आली. ती तिकडं देवीला तर गेलीच नाही पण घरी आली. मग नाताला म्हणली, नाता तुझं लग्न म्या लावून दिलं, मीच अगोदर बघायला गेलते वहिनीला आणि हे घडलं कसं? नाथ महाराज म्हणले, याला एकच कारण आहे. काय? विधीने सेवन विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान. विधीने सेवन विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान, विषय त्यागाते विषय त्यागाते समान. तुम्ही प्रपंच जरी करत असाल, तुमचं लग्न जरी झालं असेल, तुम्ही जर विधीने जर प्रपंच केला ना तर तुम्ही गृहस्थी असून सुद्धा काय ठरू शकता? ब्रह्मचारी ठरू शकता. माझा रामप्रभू एक पत्नी
एक वचनी आणि एक बाणी ब्रह्मचारी विठाला विठाला या सगळ्या गोष्टीला आड येणारा जर कोणतं इंद्रिय असेल ना तर मला वाटतंय त्याचं नाव काय बोला 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 बाबा काही डोळा आहे डोळा डोळा म्हणून तुम्हाला म्हणलं या विश्वात या डोळ्यावर ताबा मिळवण्याकरता फक्त दोनच माणसं आहेत. तुम्हाला म्हटलं मी एक संत परंपरा तुकोबार आहे. काही चांडाळ चौकड्यांना माझ्या तुकोबारायचं भजन चाललंय डोंगरावर. एका माता माऊलीला पाठवून दिलं. कशा करता तुम्हाला सगळं तो माहिती आहे. महाराज काय म्हणले त्या बाईला तुम्हाला माहिती आहे. जाई व तू माते जाई व तू माते नकरी सायास 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 सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हू. तिला आई म्हणली. आई सायास शब्द वापरलाय. मला वाटतं सायास शब्द वापरला याचा अर्थ असा आहे ती बाई अंग विक्षेप करत असावी काहीतरी नाटकं करत असावी म्हणून महाराजांनी शब्द वापरला. इतके कुठाने करू नको. सायास त्रास करून घेऊ नको माते तू आपली तुझ्या वाटानं निघून जा. कशावर ताबा आहे बोला. डोळ्यावर ताबा आहे डोळ्यावर. आणि दुसरा डोळ्यावर ताबा असणारा माणूस या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा कशावर ताबा होता बोला 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 बोला. डोळ्यावर ताबा होता डोळ्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर डोळ्यावर ताबा नसताना संगमनेरकर मंडळी तर आज आपल्याला इथं बसता आलं असतं का बोला. परवानगी घ्यावं लागली असती. हुजूर हम संकीर्तन करना चाहते हैं आपकी हमें इजाजत चाहिए. तिकडून महाराज असा वाजवत आणता नसता आला तुम्हाला. गपचूप आणावं लागला असता झाकून स्टेजवर आहे का नाही. हे सगळं एवढं उथळ उघड तुम्हाला करता आलं नसता परमार्थ. या धर्म मंडपामध्ये आपण एकत्रित आहेत ना बसलोत ना इथं. याचा उपकार जर कोणाचा असेल ना तर मला वाटतं छत्रपतींचा हा उपकार आहे. छत्रपतींचा मला वाटतं काय राजवट होती ती. सगळ्या जाती धर्माची माणसं एका जागेवर होती. आणि काय विश्वास होता छत्रपती शिवाजी महाराजांवर. त्या कल्याणच्या सुभेदाराची सून मला वाटतं नजराना म्हणून पाठवली. तिला सुद्धा चोळी बांगडी करून वाट लावणारा राजा नाव काय त्याचं छत्रपती शिवाजी महाराज. हा पुन्हा असा राजा होणे नाही. पुण्यातल्या त्या लाल महालावर बोट तोडले. बोट कुणाचे माझे कुणाचे शाहिस्ती खानाचे. आणि बोट तोडल्यावर एवढा तिथं दंगा झाला. आणि ती शाहिस्ती खानाची बहीण शाहिस्ती खानाकडे ओरडतच आली. त्याला म्हणली माझी पोरगी हरवली म्हणली. माझी पोरगी कुणाची शाहिस्ते खानाच्या बहिणीची पोरगी. बोले हरवली म्हणली माझी. शाहिस्ते खान म्हणला कुठं. आता ती म्हणली तुला काय वेगळं सांगायचं का काय घडलं इकडं. तर कुणाच्या ताब्यात गेली तुला सांग कळत नाही का म्हणली. शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या ताब्यात गेली म्हणली ती. कोण 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 शाहिस्ते खानाची भाची आहे का नाही. कोण 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 शाहिस्ते खानाची शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या ताब्यात गेली. शाहिस्ते खान काय म्हणला माहिती. तू फक्त आता आपल्या जीवाचं बघ तिचं नको बघू. तू फक्त आता आपण इथून कसं वाचून जातो याचा विचार कर म्हणले. तिचा विचार करू नको. तिच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही कारण ते शिवाजी महाराजांची लेकरं. कोण म्हणलं असं बोला ना बोला ना. अहो शिवाजी महाराजांच्या डोळ्यावर ताबा असेल याच्यात नवल नाही. मला वाटतं शिवाजी महाराजांच्या
सवंगड्याच्या सुद्धा डोळ्यावर ताबा होता, हे दुश्मनानं मान्य करावं, याच्यापेक्षा अजून काय या माणसाची कीर्ती या जगामध्ये असावी. एवढी कीर्ती कोणाची? राजांची. सगळ्या जाती धर्माची माणसं एका विचाराने वागत होती, तो म्हणजे आमचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाछत्राखाली. काय कारण आहे? त्याला एकच कारण आहे, फक्त डोळा. म्हणून डोळ्यावर जर तुमचा ताबा नसेल तर या जगामध्ये तुम्ही सुखी राहू शकत नाही. गावाकडे असा एक वटा असतो बघा, त्याला कोणता वटा म्हणतात? त्याच्यावर सगळे संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा. होय सरपंच, आहे का तुमच्याकडे वटा? अक्षय दादा, कोणता वटा? कोणता वटा म्हणतात त्याला? कुच्चर वाटा. कुच्चर वाटा आहे का नाही? मला वाटतं त्या कुच्चर वाट्यावर सगळे संत महंत असतात का? नाही ना, सगळे तसलेच लोक. उद्याच्याला कोणाची कशी नीट करायची ही ते वाट्यावर होत असती मीटिंग. त्याच्या वाट्याचं नाव काय? त्या कुच्चर वाटा. हा, असली माणसं असतात ती जबरदस्त. काय त्यांचे कपडे, काय त्यांची कटिंग जर बघताना एकीकडून सगळं उभाट्या आऊत आणलेलं, काहीच नसतं. इकडून सगळं खरडलेलं, आणि एकीकडलं त्याला कोणता कट म्हणतात? हा, वन साईड आहे का नाही? कोणती साईड? वन. त्याला 4 साईड हाणायला पाहिजे त्याने सगळा, आहे का नाही? ते वन साईड बरं दिसायला तरी बरं दिसतंय का? कटिंगचं जाऊ द्या, त्यांच्या कपड्याचा जर विचार केला ना माता मौल्यांनो, त्यांचे कपडे कुणाचे? त्या पॅन्टी जर बघितल्या ना, पॅन्टी कुठं बी काय झालेलं आहे? बोला ना, फाटलेल्या पॅन्टी घालते. इतके त्यांच्यावर काय आली म्हणायचं? दरिद्री आली, आहे का नाही? लहानपणी माझी आई जर पॅन्ट जर फाटली ना तर तिला दोरा घालायची. पॅन्ट फाटली तर काय घालायची? दोरा घालायची. आणि जर जास्तच फाटली, दोरा घालायच्या आवाक्याच्या बाहेर गेली तर त्याला बोला ना ठिगळ लावायची. ठिगळ म्हणायची, असं दरिद्रीसारखं फाटलेले कपडे बाळा घालून हिंडजा जाऊ नाही. कोण म्हणायची? माझी आई, आहे का नाही? आताची आई, बाळा 2500 जाऊन दी पॅन्टीला, पण कसली आण? चांगली आण. मग हे घेऊन येतो चांगली पॅन्ट. कसली? तुम्हाला सांगायची गरजच नाही, फाटकी पॅन्ट. मला सांगा, नवं वस्त्र फाटकं घालाव का आपण? अरे आपलं तर धर्म सांगतो, कोर आणलेलं कापड सुद्धा आपण लगेच वापरू नये महाराज. कोरं कापड लगेच अंगावर परिधान करू नये. कोरं कापड कुठं वापरलं जातं? बोला. कुणाला वापरलं जातं? प्रेताला, हे का नाही? आपण काय प्रेत आहेत का? आणलेलं कापड कधी सुद्धा धुवून घालत जाऊ. हा, त्याच्यात सुद्धा काही विज्ञान आहे. असं उगच मोगमपंथी नाही बोलायचं, हे का नाही? म्हणजे हा विधी आहे त्याच्यात आपल्याला घेणं देणं नाही. पण त्या वट्यावर बसलेली जी मंडळी ना, ओम महाराज, ही चांडाळ चौकडी, त्याला आपण नाव देऊ त्यांना, चांडाळ चौकडी. ते बसलेले असतात ना, थोडं जरा तुम्हाला कानाला तुम्हाला जरा कर्कश वाटेल ऐकायला. तुम्ही म्हणाल बाबा जरा पटरी सोडून बोलायला लागला. बाबा पटरी सोडून कधी बोलत नाही, ऐका. त्या वट्यावर बसलेली 10-5 मंडळी फक्त आपल्या गावाकडे एखादी नवीन माता माऊली यावा. ओंकार बा त्याच्याकडे असं बघत आहे, ते असं कोण रे म्हणला? ही नवीनच आलेली दिसते म्हणला गावाकडे. हिला एक म्हणतो, अरे हिला तुम्ही कधी बघितलंच नाही. नजरे आडवूस तर पाहते, नजरे आडवूस. माझे शब्द इथे तुकोबाराय म्हणतात, आदरे न्याहाळी परस्त्रियेची, आदरे न्याहाळी परस्त्रियेशी नजरे आडवूस तर पाहते. काय असते हो त्यांच्याकडं? याचा कारण जर काय असेल तर याला एकच कारण आहे फक्त. काय कारण आहे? बोला. हा डोळा आहे, डोळा. हा, साधूच्या दर्शना लाजशी गव्हारा, वेशेची आगरा पुष्पनेशी. साधूचं दर्शन घ्यायचं म्हणलं की म्हणतं लाज वाटते, आणि वेशेच्या घरी फुलं घेऊन जात आहे. काय कारण आहे याला बाबा? फक्त याला एकच कारण आहे, फक्त डोळा. म्हणून या डोळ्यावर आज ज्ञानोबारायचा फोकस.
ज्ञानोबा म्हणतात, अरे या विश्वातलं नासक सौंदर्य पाहण्यापेक्षा हे न टिकणारं सौंदर्य पाहण्यापेक्षा तुम्ही माझ्या भगवंताचं आबाधित सौंदर्य पहा ना, किती तो सुंदर आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न तिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्ण वेचे शोभा, कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लाविला वे. ज्ञानोबा म्हणतात तेने मज लावी येला वेदू. हे जे वाक्य ना केंद्रे बाबा, हे फक्त ज्ञानोबारायणच म्हणावं, आपण नाही म्हणावं. तेने मज लावी येला वेदू हे आपण नाही म्हणावं. ज्ञानो आपण काय म्हणावं, येने मज लावी येला. आपल्याला कुणी येड लावलं बाबा, आपल्याला यानं येड लावलं, यानं मला वेड लागले. कशाचे, प्रेमाचे. हे काय तुम्ही ज्याला प्रेम समजता ना, प्रेम, तुम्हाला खरं सांगतो माता मौल्यानो पुरुष वर्ग, ज्याला आपण प्रेम समजतोय ना, हे प्रेम नाही हो, याला आपण वासना म्हणू. वासना काय 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 बोला बोला बोला. वासना. प्रेम वेगळं आणि वासना वेगळी. प्रेम त्याला म्हणतात जिथं द्वंद्वच राहत नाही, त्याचं नाव प्रेम आहे. तुका म्हणे भेदा भेद आणि गेला वाद खंडोनी, याचं नाव प्रेम आहे. आणि जिथं काहीतरी अपेक्षा असती, जिथं काहीतरी स्वार्थ असतो, त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव वासना आहे. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, सगळं खोटं आहे. कवर जगू शकत नाही, मग जगू शकत नाही तर कशाला म्हणती मग बाईल म्हणे खरं मरतं तरी बरे. नाही जगू शकत नाही ना त्याच्याशिवाय, तर मग शेवटच्या काळात तो मरायची का वाट पाहती. हे प्रेम नाही, याला काय म्हणायचं बोला बोला, वासना. म्हणून तरी संत परंपरा म्हणती ना, वासनेच्या संगे नको जाऊ मना, पहा त्या रावणा काय झाले. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, आणि नारद चुकला चाळा. नारदासारखाच जर भजनात बिघडलंय, टाळकरी नारद भजन करणारा गडी होता ना, म्हणजे एवढा मोठा भजने बिघडला, आणि राधा किशन भजनाला काय तुम्ही घेऊन बसले तुम्ही, हे का नाही. हा, या वासनेच्या अधीन माणसं. मग तुम्ही नारदाची सुद्धा काय झाली, नारदी झाली, 60 पोरं झाली त्याला. विठाला कशामुळे घटना घडली बोला. फक्त त्याला एकच कारण आहे, फक्त डोळा. डोळा म्हणून या डोळ्यावर ताबा मिळवणं. ज्ञानोबा म्हणतात, अरे तिकडे जाऊ नका, आपण काही पाहतो. काही जण कशाला बघत बसतात. मंडपवाला आपलं मंडपकडेच बघत आहे. काय म्हणला, माझा मंडप आहे म्हणला, हे का नाही. महाराज असला की कसं काय धोतर आहे म्हणला, माझं फेटा कसं काय दिसतोय म्हणला मला. हे नाही र, ते बघ काय 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 काय. हे नाही. एक जण माझ्याकडे आला म्हणला, महाराज काय म्हणला तुम्ही देवाचं वर्णन करायला म्हणला, काय दिसायला लागला म्हणला, देव नंबर 1 असंच म्हणायला लागलं. मी ऐकतोय म्हणलं, 1.5 तास झालं तुमचं, लय देव सुंदर आहे. घरी या म्हणला माझ्या. मी म्हणलं काय दाखवतो काय, म्हणलं का घरी तर या म्हणला. मी म्हणलं सांग ना मला. काल म्हणला माझी म्हैस येली. तुमच्याकडे म्हशीच्या वासराला काय म्हणतात, वगारू, पारडू. असलं नंबर 1 पारडू दिलंय म्हणला. संगमनेर मध्ये सुद्धा तसलं पारडू नाही, एवढं सुंदर आहे. काय पारडू, काय पारखे आपण, रत्न पारखे नाही बोला ना, पारडू पारखे. कशामुळे घटना घडली, आणि हे का घडतंय असं, याला एकच कारण आहे. काय कारण आहे, हा डोळा. डोळा. माझी सर्वांना तुम्हाला विनंती असेल, तुम्ही मोबाईल अवश्य बघा. तुम्हाला सांगतो, कसलाही माणूस असला ना, कसलाही असू द्या, किती मी म्हणणार असू द्या, त्याच्या समोर जर मोबाईल गेला ना, आणि त्या रील्स एकदा का समोर आल्या ना, तुम्ही माझ्याकडे बघून ऐकताय ना चांगलं, त्या त्या रील्सवाल्याला माझे हात जोडून विनंती, काढीनात का, पण इतक्याही घाणेरड्या रील्स काढू नका की जग वायाला जाईल. तुमच्या लक्षात येते ना मला काय बोलायचंय. अहो चांगल्या चांगल्या आमच्या माता मावल्या, काय 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 ते काय विचित्र, ते बघावं सुद्धा वाटत नाही. म्हणजे इतकी घाणेरडी परिस्थिती निर्माण झाली. कशा करता हे, फक्त एकच कारण आहे, आम्हाला काय मिळावी, प्रसिद्धी मिळावी. प्रसिद्धी अगोदर प्रसिद्धी, मग पैसा आहे. ऐका, त्या लोकांच्या डोक्यामध्ये अगोदर काय आहे, प्रसिद्धी. पण प्रसिद्धीमुळे तुमची, मला वाटतं, इज्जतपणाला लावू नका असं मला वाटतंय. विठाला विठाला. म्हणून हे जगत जे आहे
नश्वर जगात पाहण्यापेक्षा ज्ञानोबा म्हणतात त्याला पाहणारे किती सुंदर आहे. ज्ञानोबा लय सुंदर आहे, किती सुंदर आहे. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे. प्रकाश कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे. भगवान परमात्म्याच्या सौंदर्याचा विचार करता करताच आपल्याला 9 वाजून गेले. सौंदर्याचंच एवढं जर वर्णन आहे काय त्याच्याकडे बघितलं ना एवढं माणसाला समाधान वाटतंय, एवढं समाधान आनंद होतोय माणसाला. आनंद शीन हलका होतोय माणसाचा, एका जन्माचा नाही. अनंत जन्मीचे विसरले दुःख आणि पाहता तुझे मुख पांडुरंगा. एकच प्रमाण सांगतो, त्याला पाहिल्यावर कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जात. कोटी ब्रह्महत्येचं पातक त्याला पाहिल्यावर जातंय. एवढं त्याचं सौंदर्य सुंदर आहे. मग काही जण म्हटले महाराज एवढा तो सुंदर आहे म्हणल्यावर जरा फुगीर असेल. सुंदर माणसं फुगीर असतात की हो, जरा दिसायला जरा चांगले असले ना मी कशाला आरशात, अशी त्यांची अवस्था होत असते की नाही.
एवढे दिसायला सुंदर असले माणसं किती त्याला ॲटिट्यूड असतो आहे की नाही, त्याला त्या सुंदरपणाचा काय असतो, गर्व असतो. एवढा गर्व माझ्यासारखं सुंदर कुणीच नाही म्हणते. पण ज्ञानोबा राय म्हणले, अरे तुम्ही जसं समजताय ना तसा देव तसा नाही माझा. मग कसा आहे, हाल का रे कृष्ण डोल का रे, हाल का रे कृष्ण डोल का रे, हाल का रे कृष्ण डोल का रे, हाल का रे कृष्ण डोल, हाल का रे कृष्ण डोल का रे, हाल का रे कृष्ण डोल, हाल का रे कृष्ण डोल का रे, हाल का रे कृष्ण डोल का रे. घड़िए घड़िए कुछ बोल का रे, घड़िए घड़िए कुछ बोल का रे, बोल का रे, बोल का, हाल का रे कृष्ण डोल का रे, हाल का रे कृष्ण डोल का रे. घड़िए घड़िए बोल का रे, घड़िए घड़िए बोल का रे, बोल का रे, बोल का रे. हाल का रे कृष्ण डोल का रे, हाल का रे कृष्ण डोल का रे, हाल का रे, बोल का रे, बोल का रे. वा वा तुझ्या उसाला हाल का रे कृष्ण डोल का रे, आणि घडीये 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 गुज बोल का रे. दिसायला जेवढा सुंदर आहे ना तेवढा स्वभाव सुद्धा त्याचा सुंदर आहे. किती सुंदर स्वभाव आहे. त्याच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर आपल्या आईबापापेक्षा सुद्धा त्याचा स्वभाव सुंदर आहे. आपले आईबाप तरी आपल्याला सांभाळतात कधीपर्यंत, जोपर्यंत आपला स्वार्थ आहे त्यांचा सांभाळण्याला. आपल्याला सांभाळण्याच्या पाठीमागं आपल्या आईबापाचा काय, बोला बोला, स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे की यानं आम्हाला म्हातारपणाला काठीनं मारू नये म्हणून त्यानं आपला सांभाळ करतात. ते म्हातारपणाला आधार म्हणून लेकराला सांभाळतात. माय बापे सांभाळी ती, लोभा कारणे पाळी ती, तैसा हे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव. त्याचा स्वभाव जर पाहिला तर इतका कृपाळू आहे, इतका दयाघन आहे, इतका म्हणजे आनंद घन आहे, एवढा बहु आहे करुणावंत. अनंत हे नामजा. मला सांगा, कंसाचा काय केला त्यानं? खून केला का? रावणाचा खून केला का? पुतनेचा खून केला का? नाही नाही. काय केला? उद्धार. बोला बोला बोला, काय केला? असा खून केला असं कुठल्या ग्रंथात आलं नाही. काय आला? त्यांचा उद्धार केला. म्हणजे उद्धार करणारा त्याचा स्वभाव आहे. तुम्हाला दुःख जर झालं ना, जगापुढं मांडू नका, तुम्ही त्याला सांगा, देवा सांगू सुख दुःख देव निवारेल भोग. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कीर्तन झालंय आपलं. तुम्हाला जर दुःख झालं तर तुम्ही लोकापुढं या जनतेपुढं मांडत बसू नका, सोयऱ्यापुढं तुमचं दुःख मांडू नका. तुमचं जर दुःख तुम्ही या सोयऱ्यासमोर जर मांडलं ना, या जगापुढं जर तुम्ही तुमचं दुःख मांडलं तर या जगातल्या 100% लोकांपैकी 80% लोक तुमच्या झालेल्या दुःखावर काय चोळतात? बोला हो, मीठ चोळतात. मीठ. तुमच्याकडे मीठच म्हणतात ना, आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात. तुमच्याकडे कसं आहे? हा, म्हणजे आपलं सारखंच आहे म्हणायचं आहे की नाही. मला सांगा, 100% लोकांपैकी 80% लोक आपल्या झाल्यावर काय चोळतात? दुःखावर झाल्यावर काय चोळतात? मीठ चोळतात. मीठ. किती टक्के शिल्लक राहिलेत? ए पोरांनो, शांत बसा थोडा, थांबा. किती टक्के शिल्लक राहिलेत? 20%. झालंय कीर्तन. तुम्ही फक्त एवढंच घरी घेऊन जा. खूप झालं. डोळा एक आणि हे सांगतोय तेवढं घरी घेऊन जा, बरं का. किती टक्के शिल्लक राहिलेत? 100%तले 20%. त्याच्यातले 10% असे असतात की त्या 10% समाजाकडे तुम्ही तुमची व्यथा घेऊन गेले. त्यांना जर म्हणले ना, रामराव मला 10,000 रुपयाची नितांत गरज आहे, तुम्ही मला 10,000 रुपये द्या. ते 10% समाज खिशात हात घालतो, पण बाहेर जर काढला ना पेटी मास्तर तर मोकळाच बाहेर निघतो. म्हणजे देण्याची इच्छा आहे पण जवळ द्यायला काहीच नाही. परिस्थितीनं गांजलेली. 10% तर गेले. आता किती टक्के शिल्लक राहिलेत? 10% राहिले. त्याच्यातले 5% समाज असा असतो, त्या 5% समाजाकडे तुमची व्यथा घेऊन गेलात. त्यांना जर म्हणलात, रामराव मला 10,000 रुपयाची नितांत गरज आहे, काही कर पण मला तेवढे 10,000 रुपये तुला द्यावेच लागतात. एवढा हक्काने मागितलं ना, ते सुद्धा तेवढ्याच हक्काने पुढून बोलतंय. कसं बोलतंय माहिती का? आपली व्यथा समजून घेऊन बोलत नाही. ते म्हणतोय, काय मूर्ख माणूस आहे रे तू. बघा त्याची सुरुवात इथूनच. काय म्हणतोय ते? तो म्हणतोय तुझ्या पाया पडतो, मला 10,000 रुपयाची गरज आहे, तू मला दे. पण ते म्हणतो, काय मूर्ख माणूस आहे रे तू. तू फक्त मला 15 मिनिटं अगोदर फोन केला असता ना, तुम्ही डुकली तर नाही लागली तुम्हाला. काय म्हणताय ते? तू फक्त 15 मिनिटं अगोदर मला फोन केला असता तर मी तुला पैसे आत्ता दिले. म्हणला मी ओम महाराजाला, नाही तर बघ तुला मी पैसे, तुझं मी कामच केलं असतं. आता काम नाही केलं तर काय केलं? हे का कामच केलं ना आता.
म्हणजे 5% तर गेले. आता किती टक्के शिल्लक राहिलेत? 5%. त्याच्यातले बॅडीज सांगू का? त्याच्यातले बॅडीज असे असतात, त्यांच्याकडे जर व्यथा मांडली तर ते म्हणतात, रामभाऊ तू पुढं, मी आलोच. कशाचा आलो न गेलो? पुन्हा नाही येणे जा, पुन्हा येणंही नाही आणि जाणंही नाही, भेट नाही, गाठ नाही. म्हणजे या विश्वातल्या 100% लोकांपैकी आपल्याला मदत करणारी लोक किती बोला? फक्त 2.5% 2.5%. आणि या 2.5% जर कोण बसत असेल तर त्याच्यामध्ये बसतो एक देव आणि दुसरे आहेत संत. तुम्ही तुमचं दुःख देवाला सांगा, नाहीतर तुम्ही तुमचं दुःख हनुमंतरायाला, संतांना सांगा. तुम्ही जर त्यांच्यासमोर तुमची व्यथा घेऊन गेले तर मला वाटतं त्याचं निरसन करल. मी ही गोष्ट काही मनाने सांगितली ना, ज्ञानोबाराची ओवी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तुमच्या सोयऱ्या धाऱ्या पुढे बोलू नका, सोयऱ्याला बोला, पण ह्या सोयऱ्याला बोला. प्राणाचे सोयरे भेटे जीवी भूतनी संकटे, तेत निवेदिता न वाटे संकोच काही. प्राणाचा सोयरा बघा, त्याला सांगा. प्राणाचा सोयरा जर कोण असेल तर देव सोयरा, देव सोयरा. आणि देव सोयरा श्रीमंताचा. कुणाचा? श्रीमंताचा का? नाही ना, दिनाचा. म्हणून तुमचं दुःख कुणाला सांगत जावं आजपासून? बोला बोला बोला, देवाला सांगा, देवाला. म्हणून त्याचा स्वभाव किती सुंदर आहे, त्याचा स्वभाव सुंदर आहे, तो तुमचं ऐकून घेईल. म्हणून तुम्ही देवाला सांगा किती सुंदर आहे. तर हाल का रे कृष्ण डोल का रे, घडिये 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 गुज बोल का रे. निस्ता दिसायला सुंदर नाही, स्वभावाने सुंदर नाही, तर त्याचं सामर्थ्य सुद्धा तेवढंच आहे. किती सामर्थ्य? उभा राहून कैसा 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 हलवी तो सामर्थ्य सांगितलंय. उभा राहून या कैसा हलवितो बाहू, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू नाहू. म्हणजे शेवटच्या चरणामध्ये वेदांत भाषेमध्ये बोलायचं ठरलं तर तटस्थ लक्षण, आणि पहिल्या चरणामध्ये स्वरूप लक्षण. हा, स्वरूप लक्षण म्हणजे त्याला कधी बादच नाही, त्याचं नाव आहे स्वरूप लक्षण. कशाला म्हणायचं? जिथं बादच येत नाही. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियाचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप, हे स्वरूप लक्षण. आणि तटस्थ लक्षणामध्ये हे जगत ज्यानं निर्माण केले ना, हे तटस्थ लक्षणामध्ये कधी राहतं तर कधी बदलतं. हा, ऐका नाही, हे तटस्थ लक्षण. तसं या विश्वामध्ये सामर्थ्य जर कुणाचं असेल तर त्या भगवान परमात्म्याचं सामर्थ्य. एका वाक्यात सांगतो कीर्तनाचा समारोप. ज्ञानोबा म्हणतात, पृथ्वी बैसका नसंडावी, समुद्री रेखा न ओलंडावी, पृथ्वी भूते वहावी आज्ञा माझी. ज्ञानोबा म्हणतात ते मुंबईचा जो समुद्र आहे ना, समुद्र तो इकडं संगमनेर खुर्द ग्रामपंचायतची भेट घ्यायला काय येत नाही? तुम्ही सगळे जागेत ना, मुंबईचा समुद्र इकडं संगमनेरला काय येत नाही? देव म्हणतो माझी सत्ता आहे. कुणाची सत्ता आहे? तो मेरू पर्वत त्याची जागा का सोडत नाही? कुणाची सत्ता आहे? भाजपची? काँग्रेसची? नाही, सत्ता कुणाची? कुणाची सत्ता आहे? तुका म्हणे येथे जयाची सत्ता, कातया अनंता विसरली ती, देखावे डोळा त्याची बोलावे मुखे. काही बोलत असं. सत्ता कुणाची? तर भगवंताची सत्ता आहे. समुद्र इकडे जर आला संगमनेरला तर संगमनेर कुठं जाईल? बोला ना. मेरू पर्वत जर आला इथं संगमनेरला तर संगमनेर जाईल ना पाताळात, आहे का नाही? राहील का? नाही राहणार. कोणाची सत्ता आहे? देवाची. जाऊ द्या. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे चाले हे शरीर अनेक प्रमाणे. एकच तुम्हाला, तुम्ही फक्त मला एक उत्तर द्या. ज्ञानदेव तुकाराम. तुम्ही म्हणाल मगापासून म्हणतोय ज्ञानदेव तुकाराम, झालंय आता, झालंय आता. तुम्ही कटिंग करायला जाता ना? कटिंग अक्षय भाऊ, माणसं कटिंग करायला जातात ना, ते न्हावी दादा असते का? न्हावी दादा लेकरू जर त्याच्या पुढे ठेवलं आणि ते लेकरू जर कटिंग करून देत नसेल तर ते काय म्हणतो माहिती का? न्हावी झालं 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 झालं. बरोबर आहे ना? तसं तसं तुम्हाला म्हणतो मी, थोडं जरा दम धरा. झालंय झालं झालं झालं, आहे का? हा, फक्त 5 मिनिटं राहिले आता. एक प्रश्नाचं मला उत्तर द्या फक्त. आता तुम्ही इथं कीर्तनाला काय झालात?
आलात, बरोबर आहे ना? बोला बोला, झालंय कीर्तन आता? नाही, खरंच झालं नाही, झालंच खरं आता, ऐका. म्हणजे तुम्ही इथं कीर्तनाला काय झालात? आलात. एका आवाजात उत्तर द्यायचा. तुम्ही आता इथं बसलात का तुम्हाला कुणी बसवलंय? नाही नाही, तुम्ही बसलात का तुम्हाला त्यानं बसवलंय? तुमचं काय म्हणणं? चोपदार म्हणतात त्यानं बसवलंय. तुम्ही बोला ना, का जाऊ मी इथून? त्याची तर वाट बघते, 15 मिनिटं झालं पण तू जायनाच इथून. नाही नाही, तुम्ही आता बसलात का तुम्हाला बसवलंय? बोला बोला. काय म्हणतात बसलोत, काय म्हणतात बसवलंय. म्हणजे मला एक जण माझ्याकडे आला, मला महाराज मला मुलगी होईल का मुलगा होईल? म्हणलं मुलगा होईल की र, कशाला अभद्र बोलावं आपण, ऐक. मुलगा होईल. ते म्हणला जर नाही झाला तर मला अरे मुलगाच होईल. नाही नाही, जर झालाच नाही तर मग मुलगी होईल. तसं तुम्ही कुणी म्हणतंय बसलो, तर कुणी म्हणतंय बसवलंय. पण त्याचं खरं उत्तर सांगू तुम्हाला. तुम्ही इथं आलात, तुम्हाला बसवलं नाही, तुम्ही काय झालात? बसलात. काय झालंय? बसलात. बसवावं कधी लागतंय? संगमनेर, बसवा कधी लागतंय? देव म्हणतो मी तुमच्यातला निघून गेलो ना, तुम्हाला बसता येत नाही. काय करावं लागतंय बाबा? बसवावं लागतंय. नाही नीट बसलं तर दोन्हीकडून दोन खोट्या ठोकून का होईना पण त्याला नीट बसवावं लागतं. कधी? देव निघून गेल्यावर. म्हणजे कुणाची सत्ता आहे बोला? त्या पांडुरंग परमात्म्याची, भगवान श्रीकृष्णाची सत्ता आहे. म्हणून तिन्ही अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडलाय, तिन्ही कडव्याचा. पहिल्या चरणामध्ये कशाचं वर्णन आहे बोला? हा, सौंदर्याचं वर्णन आहे. दुसऱ्या चरणामध्ये स्वभावाचं वर्णन आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये त्याच्या सत्तेचं, सामर्थ्याचं वर्णन आहे. हे तिन्ही गोष्टी मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही माझा दावा नाही. जशी मला भगवान परमात्म्यानं बुद्धी दिली तसं मी या अभंगावरती कीर्तन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आता हल्ली जरा अलीकडे कीर्तनाची परंपरा खूप बदलली. आई माझी मायेचा सागर आणि ह्या गोष्टी चालल्या जरा जास्त आहे का? म्हणून ते नाही, तुम्ही हे सुद्धा ऐकणं खूप गरजेचं आहे. एक शब्द यातला महत्वाचा आहे. याच्यातला एक जरी शब्द आजच्या कीर्तनातला आचरणात आणला ना, तर तुमचं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. जाऊ द्या, तुम्ही सगळं कीर्तन माझं सोडून द्या, फक्त एकच धरा. त्या महाराजांनी डोळा लय भारी सांगितलाय. डोळा तुमच्या लक्षात आला ना? तुम्ही पुढच्या वर्षी म्हणले पाहिजे डोळ्यावाला महाराज आला, डोळ्यावाला, आहे का नाही? हा, एवढा डोळा जर तुम्ही सांभाळला ना, तर तुमच्या संसारात आनंद येईल. आणि अजून तुम्हाला दोघी जणीला सांगतो, दोघी जणीला. कुणाला दोघी जणीला? एक आहे सासू आणि दुसरी सून. तुम्हाला दोघी जणीला सांगतो, सगळ्या जगानं जरी डोळा सांभाळला ना तर चांगलंय बरं का, पण या दोघी जणींनी फक्त जीभ सांभाळावं. काय सांभाळावं? अक्षय भाऊ, फक्त जीभ. तुम्ही जर जिभेवर ताबा दिला ना, या जिभेनं सगळ्याचे प्रपंच उद्ध्वस्त झालेत लई जणाचे. तुम्ही जिभेवर जर दोघी जणींनी, तुम्हाला दोघी जणीला फक्त एकच प्रमाण देतो, तेवढं पाठ करा बरं का. तेवढा अभंग कोणता? ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी आणि धरो निश्री हरी राम कृष्ण हरी. सासू किती बोलली ना, राम कृष्ण हरी म्हणायचं. आणि सून किती जरी बोलली ना, सासून म्हणायचं राधे कृष्ण. हा, काय म्हणायचं? हरे कृष्णा. आणि सून जरी बोलली राम कृष्ण हरी, तर नमून बोलायचं, हे का नाही? मला वाटतं घरामध्ये काय होईल ताई, आनंद येईल का नाही? म्हणून जिभेवर ताबा मिळवा. लई एकटीच आहे पण लई लाचर आहे. हे 32 जणांचं संरक्षण आहे तिला. किती जणांचं? ती लाचर आहे म्हणून तिला 32 जणांचं संरक्षण आहे. हे 32 जण एके दिवशी फुगिरीमध्ये आले, हे दात आणि तिला म्हणले काय करते का? चोर 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 बुळ 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 सारखं बोलती. हा, दातात जर अशी दाबून धरली आम्ही तर रक्त निघूस तर सोडणार नाही. ती म्हणली हा बाय तू नीट राहा बरं का. तुम्ही कोणाला म्हणली? ती एकटी होती पण भिली नाही 32 जणाला. नीट राहा म्हणली. एकदा जर वाकडं जर चालले ना, कबीरदास महाराजांचं दोहा आहे ना, जीभ कहे दंतन को तुम 32 मैं अकेली माँ और एक बार तीडी चलो ना तो पूरी 32 ही गिर जाए. लोक बोलताना म्हणतात तू लय चुरचुर बोलू नको बरं का, नाही त्या का बुक्कीतच तुझी. बोला ना 32च खाली काढीन म्हणतात का नाही? म्हणून तुम्ही तेवढं जिभेवर ताबा ठेवा. बस एवढंच माझं बोलणं आहे. यथामत यथा अवकाश एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. या ठिकाणी येण्याचा सुयोग आदरणीय, वंदनीय, पूजनीय हरिभक्त परिणामचे प्रकाश महाराज खातोडे. खऱ्या अर्थानं तुम्हाला असा जावई भेटलाय. खरं गावाचा अगदी त्यानं कल्याणच करून टाकले. 2 वर्षापूर्वीचा सप्ताह आणि आता आहासे असं यहाँ तक म्हणा आहे का नाही.
मला वाटतं त्या काल्याला सुद्धा एवढी लोक नव्हती, आज मधल्या कीर्तनाला एवढी लोक आहेत. हा आपल्या परमार्थाचा झालेला हा काय गौरव आहे, गौरव हा. आणि मी फक्त आता त्या मारुती रायकड ह्या मारुती रायकड एकच मागणं मागेल, हे मारुती राया आता फक्त आमच्या या संगमनेर खुर्द या गावच्या परमार्थाला फक्त आता कोणाची नजर नको रे बाबा लागू दे, हा कोणाची नजर नको लागू दे हा. आणि या सप्ताहाचं 100वे वर्ष सुद्धा याच कार्यकर्त्याच्या हातानं व्हावं हीच त्या मारुतीराय चरणी विनंती. कारण ही तरुण पोरे तरुण शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देशान धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, काय कुणाची भीती, काय कुणाची भीती. आता तुमच्या हातात सत्ता गेली म्हणल्यावर आता सत्ता बंद पडेल का? काही भीतीच नाही, टेन्शन नाही. म्हणून या तरुण वर्गां करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय तो जल्लोष, काय तो त्यांचा हर्ष, काय त्यांचा आनंद. प्रत्येक महाराज माझ्या लग्नात सुद्धा असं आलो नाही हो मी. अक्षय दादा लग्नात सुद्धा सासऱ्याने मला असं आणलं, एकटाच चलत होतो बँडवाल्याच्या मागे. तुमच्या लक्षात येत आहे ना? पण तुम्ही मला एवढं वाजवत आणलं याचा अर्थ असा आहे आमच्या केलेल्या परमार्थाची ती पावती आहे. आम्ही का कसा परमार्थ केला आम्हाला माहिती नाही, पण ज्ञानोबा आहे तुकोबा आहे ना तुमच्यासारख्याच्या हातावर तुम्ही आम्हाला तोलून धरताय की आम्ही केलेल्या परमार्थाची खऱ्या अर्थानं पावती आहे. आणि फक्त ज्ञानोबा आहे तुकोबा रायला हेच म्हणतोय, मागणं मागतोय की माझ्या या चाललेल्या परमार्थामध्ये फक्त मला दुर्बुद्धी ते म्हणा आणि कदान उपजो नारायणा एवढंच कर फक्त, बाकी काही नाही. चाललेला परमार्थ माझा असाच याच वाटेनं जर गेला मार्गी बहुत याची गेले साधू संत नका जाऊ आड राणा, असा या पद्धतीनं परमार्थ व्हावा एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. म्हणून ही सर्व साधक मंडळी प्रकाश महाराजांच्या संस्थेतील ही सर्व विद्यार्थी खऱ्या अर्थानं एवढा नियोजन करता आपल्याला भारी भेटलाय की काही बघायचं कामच नाही. अशी माणसं फार थोडी असतात बरं. सगळे कामधंदे सोडून डोकं लावायला सोपं नाही. एवढा समाज गोळा करायचा आहे. आणि एवढी खरं सांगतो तुम्हाला, कीर्तनाचं जाऊ द्या, चांगलं होईल वाईट होईल, पण आज आपल्या गावामध्ये एवढा मोठा यज्ञ चालू आहे, एवढा मोठा यज्ञ चालू आहे. ही एवढी माणसं आहेत ना, एवढी माणसं अन्न खातायत, याच्यापेक्षा दुसरा यज्ञ कुंड कोणताच मोठा नाही. कीर्तन मोठं नाही याच्यापेक्षा. हा कीर्तन तुम्ही सोडून द्या विषय. सगळ्यात मोठा विषय या सप्ताहातला आपला एकच आहे, फक्त अन्नदान. सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य मात्र पात्र विचारून. पैसे जर मागितले एखाद्याने तर त्याला देऊ नका, त्याला विचारा तुला कशाला पाहिजे. आपण जर 10 रुपये दिले ना तर ते 10 रुपये त्यानं जर ह्याच्यात घालवले तर तो तर नरकाला जातोय, पण देणारा पण जातोय. आता मला सांगा, या अन्नदान करणारा नरकाला जाईल नाही ना. म्हणून तर आमच्या लक्ष्मण महाराजांनी तर भांडून पंगत घेतली, नाही मीच घालणार पंगत आहे का नाही. म्हणजे अन्नदाना करता अगदी वडाचडीनं अन्नदान करतायत. अगदी झालं आहे का नाही. आता तुला गोंडाळूनच ठेवतो मी, आहे का नाही. असं सगळ्याच्या आनंद मनामध्ये आहे. म्हणून सर्वांच्या चरणारविंदी मी माझा माथा टेकवतो. या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम.